स्वराज्य हे मुख्य प्रवाहात राहणार या बाबतीत काही दुमत नाहीये. पूर्वी आमचं टार्गेट हे विधानसभेसाठी होतं, पण लोकसभासाठी सुद्धा यावं अशी अनेक जणांची इच्छा आहे. म्हणून लोकसभेच्या दृष्टिकोनातून स्वराज्य हे प्रवाहात राहणार याबद्दल काय दुमत नाहीये. वातावरण तापायला लागलंय लोकसभेचं, म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारायला दिसतो. वेट अँड वॉच आहे. वातावरण तापलं, किती जागा लढवायचं काही ठरलेलं नाहीये, पण मुख्य प्रवाहात हे स्वराज्य राहणार हा माझा शब्द आहे. जुन्या जखमा 2009च्या जुन्या ज्या जखमा झाल्यात, मी वार म्हणणार नाही, आमच्यावर वार कोण करू शकत नाही, पण ज्या जुन्या जखमा आहेत त्या काही अजून पुसलेल्या नाहीयेत. ते निश्चित मी लक्षात ठेवलेले आहेत आणि वेळ प्रसंगी ते तुम्हाला दिसून येते. याच अनुषंगाने विचारतो, कोल्हापूरसाठी चाचपणी सुरू झालेली आहे, त्या संदर्भातली मीटिंग आढावा घेतलाय का आपण, आणि घेतला असला तर त्यामधून काय आउटपुट? 2009च्या जखमांचा तुम्ही उल्लेख केलेला. स्वराज्य हे मुख्य प्रवाहात राहणार आहे, एवढंच या प्रसंगी मला आपल्याला सांगायचं. संभाजीराजे कुठून लढणार? संभाजीराजे कुठून लढणार? मी लढणार. कोल्हापूर मधून संभाजीराजे लढणार आणि स्वराज्य महाविकास आघाडी स्वराज्य अशा पद्धतीने चर्चा सुरू आहे. चांगली आहे, सकारात्मक चर्चा आहे. जर कोण स्वराज्याशी चर्चा करत असेल तर चांगली चर्चा आहे. आणि संभाजीराजे लढणार की नाही लढणार हे वेळ सांगेल. आणि मी लढण्यापेक्षा स्वराज्य हे मुख्य प्रवाहात राहणार याबद्दल काही शंका नाहीये. मग ते कोल्हापुरात राहणार, काय नाशिकमध्ये राहणार, काय संभाजीनगरमध्ये राहणार, पूर्ण महाराष्ट्रातून मागणी आहे. आता कोण किती जास्त प्रेम देते ते स्वराज्य ठरवेल. ठीक आहे. सगळ्यांची चर्चेची दारं तुम्ही खुली ठेवलेली आहेत का, तर काहींना वगळलेला? नाही, अजून वगळणे दारं तर सगळ्यांसाठीच खुले आहेत. कारण स्वराज्य हे प्रामाणिक पद्धतीने हे त्यांचं काम चालू आहे. सगळ्यांना स्वराज्य पाहिजे आहे. परवा सुद्धा मी काही लोकमत मध्ये वाचलं, लोकमत मध्ये काय तरुण भारताने अनेक उत्तर आलं होतं की महाविकास आघाडी स्वराज्याशी चर्चा करायला लागलेली आहे. चांगली बाब आहे. कशी चर्चा चालू, कुठली चर्चा मला माहित नाही, पण ती वृत्तपत्रात तर आलीच, चर्चा चालू आहे. म्हणून वेट अँड वॉच आहे. किती दिवस राजे वेट अँड वॉच राहणार आहे? कारण आता काय वातावरण तापायलाच लागलंय ना, जोरात तापायला लागलंय. म्हणून म्हटलं जरा पेन पडल्यानं शुभेच्छा द्यायला लागली. संभाजीराजे निवडणुकीच्या रिंगणात असतील का याच्या बाबतीत स्पष्टता असेलच, कारण निवडणुका फार लांब नाही. कोल्हापूरकरांनी हा प्रश्न विचारलेला आहे, तर कोल्हापूरकरांना माहित, मी काय सांगणार. पण स्वराज्य आहे असणार हे निश्चित आहे. पण तुम्ही बेन साहेबांना पण आज शुभेच्छा देण्यासाठी आले का? मला महाविकास आघाडीकडून नावाची चर्चा. बेन साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. पीएन साहेबांचे आणि आमच्या घरांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आणि सुदैवाने 7 जानेवारीला त्यांचा वाढदिवस असतो, 7 जानेवारीला महाराजांचा वाढदिवस असतो. त्याच्यामुळं त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, ॲक्वेरियन, आणि मराठीत काय म्हणतात त्याला, कुठले रासे, तर ते काय ते असं मागणी काय त्याला मानत नाही, म्हणून आमचं जमते चांगलं.